नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण आगीचे वेगवेगळे प्रकार कोणते त्याची नावं आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहेत. आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे आग लागलेले असतात ते आग विझवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं फायर एक्सटिंग्विशर वापरतो याची माहिती आपण बघणार आहोत. यू शूड मस्ट नो. तर बघा, आगीचे प्रकार आपण बघितलेले आहेत. तर ती आग विझवण्यासाठी आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे फायर एक्सटिंग्विशर अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी भरलेल्या असतात याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील तर सर्व त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर विद्यार्थ्यांशी जास्त शेअर करायचे व व्हिडिओला लाईक करायचे. तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण जी माहिती बघितली त्यामध्ये आपण आगीचे प्रकार बघितले. क्लास ए टाईप फायर, क्लास बी टाईप, क्लास सी टाईप, क्लास डी टाईप आणि क्लास के टाईप हे वेगवेगळ्या प्रकारचे फायर आपण बघितलेले आहेत. आता हे फायर ही आग लागल्यानंतर आपण कोणत्या प्रकारचे फायर एक्सटिंग्विशर आपण वापरू शकतो याची माहिती घेऊयात. तर बघा, महत्त्वाचे जे फायर एक्सटिंग्विशर आहेत वेगवेगळ्या यूजसाठी वापरले जातात. त्यामध्ये पहिला आहे फोम टाईप फायर एक्सटिंग्विशर, दुसरा आहे वेट केमिकल टाईप फायर एक्सटिंग्विशर, नंतर आहे वॉटर फायर एक्सटिंग्विशर, नंतर आहे पावडर्ड फायर एक्सटिंग्विशर आणि CO2 फायर एक्सटिंग्विशर. असे वेगवेगळे 5 प्रकारचे आपण फायर एक्सटिंग्विशर याच्यामध्ये जास्त करून तरी वापरतो. आता मग याच्यामधला कोणता फायर एक्सटिंग्विशर कोणत्या आगीसाठी वापरायचे याचा आपण एक टेबलच्या फॉर्मॅटमध्ये माहिती बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जो आपला पावडर टाईप फायर एक्सटिंग्विशर असतो तो वूड पेपर क्लॉथ म्हणजे क्लास ए, नंतर क्लास बी, क्लास सी आणि क्लास डी या चारहीसाठी आपण वापरू शकतो. जे या ए बी सी डी हे 4 प्रकारचे जे काय आपली आग आहे त्या आगीसाठी आपण पावडर असणारा फायर एक्सटिंग्विशर आपण वापरू शकतो. त्यानंतर ज्याच्यामध्ये फोम आहे अशा प्रकारचा जो फायर एक्सटिंग्विशर आहे तो आपण क्लास ए फायरसाठी आणि क्लास बी फायरसाठी आपण तिथे वापरू शकतो. म्हणजे काय, वूड पेपर क्लॉथपासून लागलेली आग असेल किंवा ग्रेसेस ऑइल किंवा पेंटपासून लागलेली आग असेल त्या ठिकाणी आपण फोम टाईप फायर एक्सटिंग्विशर आपण वापरू शकतो. ज्या फायर एक्सटिंग्विशरमध्ये आपल्याला CO2 भरलेला असेल तो फायर एक्सटिंग्विशर आपण गॅसेस, पेंट, सॉल्वंट याने लागलेली आग म्हणजेच क्लास बी टाईपमध्ये, आणि इलेक्ट्रिकल जे लागलेली आग असेल क्लास डी टाईपची आग असेल त्या ठिकाणी आपण CO2 प्रकारचा फायर एक्सटिंग्विशर आपण तिथे वापरू शकतो. त्यानंतर महत्त्वाचा जो आहे पुढचा तो आहे वॉटर. सर्वांना माहिती आहे ज्या फायर एक्सटिंग्विशरमध्ये फक्त वॉटर भरलेलं असेल असा फायर एक्सटिंग्विशर आपण फक्त ज्या ठिकाणी वूड लाकडापासून, कागदापासून किंवा पेपरपासून लागलेली जी काय तुमची आग असेल क्लास ए टाईपच्या आगीसाठीच फक्त आपण वॉटर टाईपचा तिथे आपण फायर एक्सटिंग्विशर वापरू शकतो. आणि वेट केमिकल ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेट केमिकल्स भरलेले असतील अशा प्रकारचा जो फायर एक्सटिंग्विशर आहे तो फायर एक्सटिंग्विशर आपण कुकिंग ऑइलमधनं लागलेली जी काही आग असणार आहे क्लास के टाईपची जी आग असणार आहे आपली जो फायर असणार आहे त्या ठिकाणी आपण तो वापरू शकतो. तर बघा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर जास्त करून तरी पावडर टाईप जे काय आपले फायर एक्सटिंग्विशर असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला लावलेले दिसतात. ते आपण क्लास ए, क्लास बी, क्लास सी आणि क्लास डीसाठी आपण वापरू शकतो. आता तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय किंवा ज्या ठिकाणी तुम्ही शाळेत जाताय, कॉलेजमध्ये जाताय किंवा तुम्ही ज्या ठिकाणी जॉब करताय किंवा वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाताल त्या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे की त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा फायर एक्सटिंग्विशर लागलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला कळून येईल की ह्या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारची आपल्याला आग लागू शकते आणि ती आग विझवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचा फायर एक्सटिंग्विशर तिथे वापरू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे फायर एक्सटिंग्विशर आणि त्याचे यूजेस आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 व्हिडिओमध्ये आपण फायरचे वेगवेगळे प्रकार आणि फायर एक्सटिंग्विशर कशा प्रकारे आपण वापरू शकतो याची जी 5 टेक्निक आहे त्याच्याबद्दलची आपण माहिती बघितलेली आहे. ज्यांनी ती व्हिडिओ बघितले असतील त्यांनी वरती आय बटनवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल, त्याच्यामधून पण तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो,
आपण आपल्या एक्झाम गुरु चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अतिशय महत्त्वाची आणि अतिशय ऑथेंटिक अशी माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, आपल्या एक्झाम गुरु चॅनलला सबस्क्राईब करायचे. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल. त्यासोबतच तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करायचे व जर नवीन तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायचे. धन्यवाद.